मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रोटीन. सो द कंटेंट काय असणार आहे आपले प्रोटीनचे इंट्रोडक्शन, डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक, देअर प्रॉपर्टीज, एलिमेंटल कंपोजिशन अँड स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन. मग त्याच्या आधी बघूया प्रोटीन स्पिक्स. प्रोटीन काय म्हणतं? प्रोटीन म्हणतात वी आर द बेसिस ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ अ लाईफ. स्ट्रक्चर फॉर्मेशनसाठी आणि लाईफच्या फंक्शनसाठी बेसिक युनिट जे रिक्वायर आहे ते आहे प्रोटीन. मग प्रोटीन हे कंपोज आहेत 21 अमायनो ॲसिडचे. त्याच्यापासून बिल्डिंग ब्लॉक हे स्ट्रक्चर तयार होतं. दॅट इज अ प्रोटीनचं स्ट्रक्चर. मग प्रोटीनला कॅटेगराईज करण्यात येतं प्रायमरी, सेकंडरी, टर्चरी किंवा क्वाटर्नरी स्ट्रक्चरमध्ये. आणि त्याचं क्लासिफिकेशन दॅट इज सिम्पल, कंजुगेटेड अँड डिराईव्ह प्रोटीन. मग बेसिक स्ट्रक्चरल युनिट म्हणजे काय? असा मॉलिक्यूल जो डे टू डे लाईफसाठी आपल्याला रिक्वायर आहे. मग प्रोटीन हा ग्रीक वर्ड आहे दॅट इज प्रोटियोस, मीनिंग होल्डिंग द फर्स्ट प्लेस. फर्स्ट ज्याला प्रायोरिटी दिली तो आहे प्रोटीन. मग स्वीडिश केमिस्टने असं सजेस्ट केलं नाव प्रोटीन बेस्ड ऑन ग्रुप ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट आर ऑलमोस्ट इम्पॉर्टंट टू द लाईफ. आपल्याला जीवन जगण्यासाठी जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड एसेन्शियल आहे त्या ग्रुपला त्याने नाव दिलं प्रोटीन. मग लॅटर ऑन 1838 प्रोटीनची नवीन डेफिनेशन ही समोर आली. दॅट इज एका डच केमिस्टने त्याला नोटिफाय केलं ॲज अ हाय मॉलिक्युलर वेट, नायट्रोजन रिच अँड मोस्ट अबंडंट सबस्टन्सेस प्रेझेंट इन ॲनिमल अँड अ प्लांट. प्रोटीनचं मॉलिक्युलर वेट हे हाय आहे. नायट्रोजनचा मॉलिक्यूल तो तिथे कन्सिस्ट करतो आणि इझिली प्लांट किंवा ॲनिमलमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन हा अवेलेबल आहे असं ह्या डच केमिस्टने इथे नोटिफाय केलं. मग प्रोटीन आर मोस्ट अबंडंट ऑर्गॅनिक मॉलिक्यूल ऑफ अ लिव्हिंग सिस्टीम. लिव्हिंग सिस्टीममध्ये प्रोटीन हा मग मेन मॉलिक्यूल आहे. सो दे ऑकर इन एव्हरी पार्ट ऑफ अ सेल and constitute about 50% of a cellular dry weight. काय म्हणतोय तो? सेलच्या प्रत्येक सेलमध्ये प्रोटीनचा मॉलिक्यूल हा अवेलेबल आहे आणि जे काही त्या सेल्युलरचं ड्राय वेट असेल ते आहे 50% प्रोटीनपासनं बनलेलं. सो प्रोटीन फॉर्म द फंडामेंटल बेसिस ऑफ अ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ अ लाईफ. त्याच्यामुळे प्रोटीनला काय म्हटलं आहे? फंडामेंटल बेसिक युनिट विच इज रिक्वायर फॉर स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ अ लाईफ. मग प्रोटीनकडे प्रेझेंट असणारा मॉलिक्यूल आहे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि तुमचा नायट्रोजन. नायट्रोजनचं जे काही त्याचं अमाऊंट आहे ही मोस्ट अबंडंट इथे दिसून येते आपल्याला, जो मिळतो आपल्याला ॲनिमल किंवा प्लांट सेलमध्ये. सो दे परफॉर्म अ स्ट्रक्चरल अँड डायनामिक फंक्शन इन अ ऑर्गॅनिझम. सो बॉडीचं जे काही स्ट्रक्चरल फंक्शन असेल ते परफॉर्म करण्यासाठी प्रोटीनचा मॉलिक्यूल आपल्याला रिक्वायर आहे. मग प्रोटीन हे काय आहे? दे आर पॉलिमर कंपोज ऑफ एल अल्फा अमायनो ॲसिड. एल अल्फा अमायनो ॲसिडची पॉलिमरची जी काही चेन असेल त्याला म्हटलं जाईल प्रोटीन. किंवा प्रोटीनला काय म्हणू आपण? पॉलिमेरिक कंपाऊंड दॅट इज हॅविंग मोनोमेरिक युनिट ऑफ विच आर अमायनो ॲसिड. असा पॉलिमेरिक कंपाऊंड ज्याच्याकडे अमायनो ॲसिडचं सिंगल युनिट हे प्रेझेंट असेल त्यालासुद्धा इथे आपण म्हणू शकतो प्रोटीन. मग बेस्ड ऑन स्ट्रक्चर, केमिकल नेचर, न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट अँड मेटाबॉलिक फेट दे आर क्लासिफाईड. मग युजली प्रोटीनकडे 20 अमायनो ॲसिड हे
प्रेझेंट असतात. सो 21 नंबरचा अमायनो ॲसिड रिसेंटली आयडेंटिफाईड झाला आहे, ज्याला सिलेनोसिस्टीन असं म्हटलं जातं. मग अमायनो ॲसिडकडे 2 महत्त्वाचे ग्रुप कुठले आहे? फंक्शनल ग्रुप तुमचा कार्बॉक्झिलिक, कार्बॉक्झिलिक आणि अमायनो ग्रुप, हे 2 फंक्शनल ग्रुप इसेन्शियल आहे. मग त्यांचं फंक्शन काय आहे? इन फिजिओलॉजिकल सिस्टीम दे एक्झिट ॲज अ डायपोलार आयन्स. कॉमनली हा डायपोलार आयन्सला आपण काय म्हणतो? झ्विटर आयन, फ्री फॉर्म ऑफ अ आयन. मग आता इथे आपण बघूया एलिमेंटल कंपोजिशन ऑफ अ प्रोटीन. मग कुठले कुठले एलिमेंट प्रोटीनचा मॉलिक्यूल कन्सिस्ट करतो आहे? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर. या व्यतिरिक्तसुद्धा काही केमिकल त्याच्याकडे, एलिमेंट त्याच्याकडे अवेलेबल आहे. दॅट इज फॉस्फरस, फेरस, कॉपर, आयर्न, मॅग्नेशियम, मॅग्नीज किंवा झिंक. बट 60% जो काही मॉलिक्यूल तो कन्सिस्ट करतो तो आहे नायट्रोजन. ऑन ॲव्हरेज नायट्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन हे त्याच्याकडे जास्त आहे. मग जर आता मला नायट्रोजनचं एस्टिमेशन करायचं आहे किंवा नायट्रोजनला क्वांटिटिव्हली त्याचं ॲनालिसिस करायचं आहे, सो त्यासाठी मेथड आहे तुमची केजल-डहाल्स मेथड. सो प्रोटीनमध्ये किती अमाऊंटमध्ये नायट्रोजन इथे प्रेझेंट आहे हे आपण ह्या टेस्टवरनं इथे आयडेंटिफाय करू शकतो. मग नेक्स्ट पोर्शन आहे प्रोटीन आर पॉलिमर ऑफ अ अमायनो ॲसिड. प्रोटीनचा जो मॉलिक्यूल आहे इट इज अ पॉलिमर, म्हणजे एक लाँग चेन आहे अमायनो ॲसिडची, राईट. मग ह्या चेनचं जर हायड्रॉलिसिस झालं इन प्रेझेन्स ऑफ, इफ प्रोटीन ऑन कंप्लीट हायड्रॉलिसिस विथ कॉन्सन्ट्रेट HCl जर हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत प्रेझेंट आहे, हे आपण ह्या टेस्टवरनं इथे आयडेंटिफाय करू शकतो. मग नेक्स्ट पोर्शन आहे प्रोटीन आर पॉलिमर ऑफ अ अमायनो ॲसिड. प्रोटीनचा जो मॉलिक्यूल आहे इट इज अ पॉलिमर, म्हणजे एक लाँग चेन आहे अमायनो ॲसिडची, राईट. मग ह्या चेनचं जर हायड्रॉलिसिस झालं इन प्रेझेन्स ऑफ, इफ प्रोटीन ऑन कंप्लीट हायड्रॉलिसिस विथ कॉन्सन्ट्रेट HCl जर हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत त्याचं हायड्रॉलिसिस झालं तर तो कंपाऊंड फॉर्म करतो, दॅट इज अ L-अल्फा अमायनो ॲसिड. ही काय आहे? कॉमन प्रॉपर्टी आहे प्रोटीनची टू अंडरगो द हायड्रॉलिसिस. मग ह्या प्रोटीनच्या मॉलिक्यूलचं ज्यावेळी हायड्रॉलिसिस होणार, टार्गेट केलं जातं तुमच्या कार्बॉक्सी आणि अमायनोच्या ग्रुपला. सो इथे परत तो काय करतो? मग एक पेप्टाईड चेन आणि अमायनो ॲसिडचा मॉलिक्यूल रिफॉर्म करतो. त्याच्यामुळे प्रोटीन्सला काय म्हटलं जातं? पॉलिमर ऑफ अ अमायनो ॲसिड. नेक्स्ट पार्ट आहे मग आता स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन. प्रोटीनचं स्ट्रक्चर हे कसं आहे? सो 4 टाईपमध्ये स्ट्रक्चर व्हेरिएशन त्याचं दिसून येतं. दॅट इज अ प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्चरी अँड क्वाटर्नरी. मग प्रायमरी स्ट्रक्चर जेव्हा आपण म्हणणार त्यावेळी तो काय असेल? लिनियर सिक्वेन्स ऑफ अ अमायनो ॲसिड, दॅट इज अ पॉलिपेप्टाईड चेन ऑफ अ अमायनो ॲसिड. सेकंडरी स्ट्रक्चर जेव्हा येणार त्यावेळी ट्विस्टिंग ऑफ अ दिस पॉलिपेप्टाईड चेन. पॉलिपेप्टाईड चेनचं जेव्हा ट्विस्टिंग होणार देन इट इज नोन ॲज अ सेकंडरी स्ट्रक्चर. टर्चरी स्ट्रक्चर म्हणजे काय? 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ अ फंक्शनल प्रोटीन. आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चरमध्ये काय करतो तो? एक किंवा एकापेक्षा जास्त पॉलिपेप्टाईडची जी चेन असेल ती तो कन्सिस्ट करतो. ह्या 2 किंवा 2पेक्षा जास्त पॉलिपेप्टाईडच्या चेन जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना सब युनिट म्हणून नोटिफाय केलं जातं. मग ह्या सब युनिटची स्पायटल अरेंजमेंट म्हणजे क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन. ठीक आहे, म्हणजे स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन किती आहे? प्रायमरी, सेकंडरी, टर्चरी अँड क्वाटर्नरी. सो इथे आपण डायग्राम बघू शकतो. प्रायमरीमध्ये काय आहे? जस्ट एक लाँग तुमची पॉलिपेप्टाईडची चेन,
पॉलीपेप्टाईड चेन ऑफ अ अमायनो ॲसिड. ज्यावेळी ते सेकंडरी असेल तर इथे डबल हेलिकल स्ट्रक्चर तो रिफॉर्म करतो. थोडे तिथे काय होतात, क्रिस क्रॉस होतात किंवा फोल्डिंग होते पॉलीपेप्टाईड चेनची. टर्चरी स्ट्रक्चर जेव्हा आपण करतो तर त्याचं ते काय आहे, 3 डायमेन्शनल फोल्डिंग असेल पॉलीपेप्टाईड चेनची. आणि क्वाटर्नरीमध्ये काय होतं आहे मग, 2पेक्षा जास्त अमायनो ॲसिडच्या चेन ह्या एकमेकांमध्ये इथे गुंतल्या जातात. दॅट इज अ क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन. मग फर्स्ट वन बघूया आपण, प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन. सो इथे काय म्हटलं जातं आहे, ईच प्रोटीन हॅज अ सिक्वेन्स ऑफ अ अमायनो ॲसिड. प्रत्येक प्रोटीनला एक स्पेसिफिक सिक्वेन्स असते जी जीनकडनं कंटेन केली जाते DNA मॉलिक्यूलला. काय म्हणतो तो, ईच प्रोटीन हॅज अ युनिक सिक्वेन्स ऑफ अ अमायनो ॲसिड विच इज डिटरमाइंड बाय द जीन contained in a DNA. The primary structure of a protein is largely responsible for its function. मग प्रायमरी स्ट्रक्चरचं मेन फंक्शन काय आहे, प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन रिस्पॉन्सिबल आहे फंक्शन परफॉर्म करण्यासाठी. सो अ वास्ट मेजॉरिटी ऑफ जेनेटिक डिसीज आर ड्यू टू ॲबनॉर्मॅलिटी इन अ अमायनो ॲसिड सिक्वेन्स ऑफ अ प्रोटीन. ज्यावेळी अमायनो ॲसिडच्या सिक्वेन्समध्ये व्हेरिएशन येणार त्यावेळी तिथे काय होणार आहे, ॲबनॉर्मॅलिटी जनरेट होते आणि जेनेटिक डिसीज तिथे शो होऊ शकतो. दॅट इज चेंजेस असोसिएट विथ प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन. प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये जे व्हेरिएशन येणार त्यानुसार तुम्ही कॉजेस हे करू शकतात, काय म्हणतात त्याला, कॉजेस तुम्हाला होऊ शकतात. द अमायनो ॲसिड कंपोजिशन ऑफ अ प्रोटीन डिटरमाइन इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. जो काही अमायनो ॲसिडचा मॉलिक्यूल त्याच्याकडे प्रेझेंट असेल त्याच्यावर त्याची फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ही डिपेंड असेल. सो अमायनो ॲसिड आर हेल्ड टुगेदर इन प्रोटीन बाय कोव्हॅलेंट पेप्टाईड. अमायनो ॲसिड जे एकमेकांना बाइंड होतात ते होतात विथ द हेल्प ऑफ कोव्हॅलेंट पेप्टाईड बॉन्ड और अ लिंकेज. दिस बॉन्ड आर रॅदर स्ट्रॉंग और सर्व ॲज अ कनेक्टिंग मटेरियल बिटवीन द इंडिव्हिज्युअल अमायनो ॲसिड. सो कोव्हॅलेंट बॉन्ड काय करणार आहे, तुमच्या प्रोटीनच्या मॉलिक्यूलला टाईटली क्लोजअप करण्याचं तो तिथे काम करेल. सो डिपेंड अपॉन इंडिव्हिज्युअल अमायनो ॲसिड. मग आता फॉर्मेशन ऑफ अ पेप्टाईड बॉन्ड. पेप्टाईड बॉन्डचं फॉर्मेशन कसं होतं, इथे बघा काय आहे, अमायनो ॲसिडचे 2 मॉलिक्यूल आहे. अमायनो ॲसिडमध्ये काय मेन आहे तुम्हाला, कार्बॉक्सिलिकचा मॉलिक्यूल आणि तुमचा अमाइनचा ग्रुप. मग ज्यावेळी ह्या मॉलिक्यूलमधनं वॉटरचा मॉलिक्यूल हा रिमूव्ह केला जाईल, अमायनो ग्रुपचं काय होईल, when the amino group of amino acid combine with carboxylic group. हा अमायनो ग्रुप ह्या कार्बॉक्सिलिक ग्रुपसोबत ज्यावेळी इंटरॅक्ट करेल पेप्टाईड बॉन्डचं इथे फॉर्मेशन होईल. कार्बॉक्सिलिक आणि अमायनोचा ग्रुप काय होतो आहे, कंबाईन होतो आहे आणि तुमचा पेप्टाईड बॉन्ड इथे फॉर्म होतो आहे. मग 2 मॉलिक्यूल इथे इंटरॅक्ट होतात म्हणून इथे मॉलिक्यूलचं फॉर्म होणार, त्याला आपण म्हणणार डायपेप्टाईडचा बॉन्ड. मग युजली पेप्टाईडच्या चेनमध्ये 10 अमायनो ॲसिड किंवा 10पेक्षा अमायनो ॲसिड हे प्रेझेंट असतात. त्यावेळी त्याला म्हटलं जाईल मग पॉलीपेप्टाईड काय केलं जातं. मग ह्या सब युनिटची स्पायटल अरेंजमेंट म्हणजे क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन. ठीक आहे, म्हणजे स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन किती आहे, प्रायमरी, सेकंडरी, टर्चरी अँड क्वाटर्नरी. सो इथे आपण डायग्राम बघू शकतो. प्रायमरीमध्ये काय आहे, जस्ट एक लॉंग तुमची पॉलीपेप्टाईडची चेन, पॉलीपेप्टाईड चेन ऑफ अ अमायनो ॲसिड. ज्यावेळी ते सेकंडरी असेल तर इथे डबल हेलिकल स्ट्रक्चर तो रिफॉर्म करतो.
थोडे तिथे काय होतात, क्रिस क्रॉस होतात किंवा फोल्डिंग होते पॉलीपेप्टाईड चेनची. टर्चरी स्ट्रक्चर जेव्हा आपण करतो तर त्याचं ते काय आहे, 3 डायमेन्शनल फोल्डिंग असेल पॉलीपेप्टाईड चेनची. आणि क्वाटर्नरीमध्ये काय होतं आहे, मग 2पेक्षा जास्त अमायनो ॲसिडच्या चेन ह्या एकमेकांमध्ये इथे गुंतल्या जातात. दॅट इज अ क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन. मग फर्स्ट वन बघूया आपण, प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन. सो इथे काय म्हटलं जातं आहे, ईच प्रोटीन हॅज अ सिक्वेन्स ऑफ अ अमायनो ॲसिड. प्रत्येक प्रोटीनला एक स्पेसिफिक सिक्वेन्स असते जी जीनकडनं कंटेन केली जाते DNA मॉलिक्यूलला. काय म्हणतो तो, ईच प्रोटीन हॅज अ युनिक सिक्वेन्स ऑफ अ अमायनो ॲसिड विच इज डिटरमाइंड बाय द जीन contained in a DNA. The primary structure of a protein is largely responsible for its function. मग प्रायमरी स्ट्रक्चरचं मेन फंक्शन काय आहे, प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन रिस्पॉन्सिबल आहे फंक्शन परफॉर्म करण्यासाठी. सो अ वास्ट मेजॉरिटी ऑफ जेनेटिक डिसीज आर ड्यू टू ॲबनॉर्मॅलिटी इन अ अमायनो ॲसिड सिक्वेन्स ऑफ अ प्रोटीन. ज्यावेळी अमायनो ॲसिडच्या सिक्वेन्समध्ये व्हेरिएशन येणार त्यावेळी तिथे काय होणार आहे, ॲबनॉर्मॅलिटी जनरेट होते आणि जेनेटिक डिसीज तिथे शो होऊ शकतो. दॅट इज चेंजेस असोसिएट विथ प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन. प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये जे जे व्हेरिएशन येणार त्यानुसार तुम्ही कॉजेस हे करू शकतात, काय म्हणतात त्याला, कॉजेस तुम्हाला होऊ शकतात. द अमायनो ॲसिड कंपोजिशन ऑफ अ प्रोटीन डिटरमाइन इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. जो काही अमायनो ॲसिडचा मॉलिक्यूल त्याच्याकडे प्रेझेंट असेल त्याच्यावर त्याची फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ही डिपेंड असेल. सो अमायनो ॲसिड आर हेल्ड टुगेदर इन प्रोटीन बाय कोव्हॅलेंट पेप्टाईड. अमायनो ॲसिड जे एकमेकांना बाइंड होतात ते होतात विथ द हेल्प ऑफ कोव्हॅलेंट पेप्टाईड बॉन्ड और अ लिंकेज. दिस बॉन्ड आर रॅदर स्ट्रॉंग और सर्व ॲज अ कनेक्टिंग मटेरियल बिटवीन द इंडिव्हिज्युअल अमायनो ॲसिड. सो कोव्हॅलेंट बॉन्ड काय करणार आहे, तुमच्या प्रोटीनच्या मॉलिक्यूलला टाईटली क्लोजअप करण्याचं तो तिथे काम करेल. सो डिपेंड अपॉन इंडिव्हिज्युअल अमायनो ॲसिड. मग आता फॉर्मेशन ऑफ अ पेप्टाईड बॉन्ड. पेप्टाईड बॉन्डचं फॉर्मेशन कसं होतं, इथे बघा काय आहे, अमायनो ॲसिडचे 2 मॉलिक्यूल आहे. अमायनो ॲसिडमध्ये काय मेन आहे तुम्हाला, कार्बॉक्सिलिकचा मॉलिक्यूल आणि तुमचा अमाइनचा ग्रुप. मग ज्यावेळी ह्या मॉलिक्यूलमधनं वॉटरचा मॉलिक्यूल हा रिमूव्ह केला जाईल, अमायनो ग्रुपचं काय होईल, when the amino group of amino acid combine with carboxylic group. हा अमायनो ग्रुप ह्या कार्बॉक्सिलिक ग्रुपसोबत ज्यावेळी इंटरॅक्ट करेल पेप्टाईड बॉन्डचं इथे फॉर्मेशन होईल. कार्बॉक्सिलिक आणि अमायनोचा ग्रुप काय होतो आहे, कंबाईन होतो आहे आणि तुमचा पेप्टाईड बॉन्ड इथे फॉर्म होतो आहे. मग 2 मॉलिक्यूल इथे इंटरॅक्ट होतात म्हणून इथे मॉलिक्यूलचं फॉर्म होणार, त्याला आपण म्हणणार डायपेप्टाईडचा बॉन्ड. मग युजली पेप्टाईडच्या चेनमध्ये 10 अमायनो ॲसिड किंवा 10पेक्षा अमायनो ॲसिड हे प्रेझेंट असतात. त्यावेळी त्याला म्हटलं जाईल मग पॉलीपेप्टाईड चेन. ठीक आहे, म्हणजे अमायनोचे 2 मॉलिक्यूल इंटरॅक्ट झाले आणि डायपेप्टाईडचं बॉन्ड फॉर्मेशन त्याने तिथे केलं. नेक्स्ट पोर्शन आहे तुमचा प्रॉपर्टीज ऑफ अ प्रोटीन. सो फर्स्ट वन आहे सोल्युबिलिटी. मग जे काही प्रोटीनचे मॉलिक्यूल आहे हे कोलायडल सोल्युशनमध्ये सोल्युबल आहे इन्स्टेंट ऑफ ट्रू सोल्युशन इन अ वॉटर. सगळ्यांना माहीत आहे वॉटरमध्ये ते तिथे सोल्युबल नाहीत. देन आहे त्याचं मॉलिक्युलर वेट. सगळे प्रोटीन कसे असतात, हाय मॉलिक्युलर वेट प्रोटीन, इसेन्शियल फॉर बिल्डिंग ब्लॉक
मटेरियल और स्ट्रक्चरल एलिमेंट ऑफ अ बॉडी टिश्यू. मॉलिक्युलर वेटमध्ये एक्झाम्पल घेऊ शकतो आपण तुमचा इन्सुलिन किंवा हिमोग्लोबिन. दोघांचंही मॉलिक्युलर वेट कसं आहे इथे हाय आहे. किंवा तुमचा सेरम अल्ब्युमिन. देन आहे शेप. सो युजली वाईड व्हेरिएशन इन अ प्रोटीन शेप. प्रत्येक प्रोटीनचा शेप हा जो आहे तो व्हॅरी इथे असू शकतो. एक्झाम्पल आहे इन्सुलिनचा मे बी ग्लोबुलर असेल, अल्ब्युमिनचा मे बी ओव्हल शेप असेल. नेक्स्ट कंडिशन आहे तुमची प्रॉपर्टी आहे ॲसिडिक अँड अ बेसिक प्रोटीन. सो जो काही अर्जिनाईन, ग्लुटीन, ॲस्पिरिन किंवा यांचा रेशो आहे जर तो एकपेक्षा जास्त असेल देन इट इज नोन ॲज अ बेसिक प्रोटीन. आणि हा जर तुमचा रेशो एकपेक्षा कमी असेल त्यावेळी इट इज नोन ॲज अ ॲसिडिक प्रोटीन. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे प्रिसिपिटेशन ऑफ अ प्रोटीन. सो प्रोटीन हे कोलायडल सोल्युशनमध्ये डिझॉल्व होतात किंवा सोल्युबल असतात. त्याच्यामुळे पोलर ग्रुपचं हायड्रेशन तिथे इझिली होतं. सो प्रिसिपिटेशन कसं होणार आहे त्याचं बाय डिहायड्रेशन और न्यूट्रलायझेशन ऑफ अ पोलर ग्रुप. सो ह्या काय होत्या प्रॉपर्टी ऑफ अ प्रोटीन. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर and